आवडतं ऑनलाईन गेम अचानक बंद झालं. हे असं का झालं हे कळत नाही ना. सरकारने असा निर्णय का घेतला? का कंपन्यांनी स्वतःहूनच ऑनलाईन गेम बंद करण्याचा निर्णय घेतला? चला तर मग पाहूया याविषयी सविस्तर बातमी. आजकाल ऑनलाईन गेम म्हणजे करमणूक नाही तर एक उद्योग क्षेत्र बनले आहे. यामुळे लोक या गेम मध्ये पैसे लावून भरपूर पैसे कमवत असतात. पण अलीकडे ऑनलाईन गेम ह्या अचानकपणे बंद करण्यात आल्या. यामुळे काही लोक गेम खेळणारे गोंधळात पडले आणि गेम बंद करण्यापाठीमागचं कारण काय असाही प्रश्न त्यांच्या समोर आला. काही गेम मध्ये जुगारासारखे घटक होते. त्यामध्ये विजय मिळवता येत होता, त्यातून पैसेही कमवता येत होते. पण त्यातून पैसे काढतानाचा येणारे प्रॉब्लेम आणि तरुणाई ऑनलाईन गेमकडे वळते हे पाहून सरकारने त्यावरती बंदी घातली. निरंतर गेमिंगमुळे लहान मुलांमध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि मानसिक अस्वस्थता व हिंसक वर्तणूक यामुळे लहान मुलांचे स्वभाव हे चिडचिड होऊ लागले होते. या गोष्टींचं गांभीर्य ओळखता मानसोपचार तज्ज्ञ आणि काही पालकांनी या विरोधात आवाज सुद्धा उठवले. काही गेम्स मध्ये तर गेम खेळत असणाऱ्या लोकांचा डेटा बाहेरच्या देशामधील सर्व्हरवरती साठवला जात होता. या गोष्टींचं गांभीर्य एवढं सोपं नाही. या गोष्टींमुळे पुढे होणारा धोका ओळखून सरकारने या गेमवरती बंदी घातली. यामध्ये पबजी ही गेम भारतामध्ये डेटा सिक्युरिटीच्या कारणाने बंद करण्यात आली. त्याचबरोबर फ्री फायर ही सुद्धा गेम चीनमधील कनेक्शनमुळे बंद करण्यात आली. तीन पत्ती व रम्मी नॅबूब या सुद्धा गेम जुगाराच्या स्वरूपामुळे नियमबाह्य करण्यात आल्या आणि त्यांच्यावरती बंदी टाकण्यात आली. या गेम बंद केल्यामुळे युवक वर्गावरती खूप मोठा परिणामी झाला. गेमिंग हे युवक वर्गाचं खूप मोठं व्यसन झालं होतं. तासन तास युवक त्या गेमवरती गुंतून राहायचे आणि त्याच्यामुळेच त्यांच्यामध्ये नैराश्य सुद्धा यायचं, स्वभाव चिडचिडा व्हायचा आणि जवळचे पैसे गेल्यामुळे ताणतणाव वाढायचा. यामुळे तरुणाई डिप्रेशन मध्ये जायची. या गोष्टींचं गांभीर्य ओळखून भारतातील गेम डेव्हलपर्सनी स्थानिक आणि सुरक्षित गेम तयार करण्यास सुरुवात केली. इंडियन गेमिंग इंडस्ट्री आता मेड इन इंडिया या गेमिंगकडे वळत आहे. मग गेमिंग इंडस्ट्री ही पूर्णपणे बंद होणार का? तर नाही. तर यामध्ये अधिक कायदे, नियम आणि सुरक्षा यांचा समावेश होणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ऑनलाईन गेम्स बंद करणं हे योग्य होतं का? तुम्ही सगळ्यात जास्त कोणता गेम मिस करताय हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.